नमस्कार. इतिहासाची साधने पाठ दुसरा इयत्ता 6वी. आपण पाहत आहोत आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने म्हणतात. इतिहासाची साधने 3 प्रकारची आहेत: भौतिक साधने, लिखित साधने, मौखिक साधने. भौतिक साधने पाहण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा. भौतिक साधने. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेल्या अनेक वस्तू आज आपल्याला महत्त्वाची माहिती पुरवू शकतात. पुरातन वस्तूंमधील खापरांच्या तुकड्याचे आकार, रंग, नक्षी यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते. धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यावरून आहाराची माहिती मिळते. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. याशिवाय नाणी, मुद्राही सापडतात. या सर्वांच्या साहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. लिखित साधने. चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. अश्मयुगातील माणसाने त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. त्यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली. सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडांची साल, भूर्जपत्रे यासारख्या साहित्यांचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यावरील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेले असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतीने लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवतालील घडलेल्या घटना, दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे, दानपत्रे दगडावर किंवा तांब्याच्या पत्र्यावर कोरून ठेवले आहेत. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक, सामाजिक स्वरूपांचे ग्रंथ, नाटके, काव्ये, प्रवासवर्णने तसेच शास्त्रीय विषयावरील लेखन झाले. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला ऐतिहासिक लिखित साधने असे म्हणतात. थोडक्यात, भूर्जपत्र हे भूर्ज वृक्षांच्या सालीपासून बनवले जाते. भूर्ज वृक्ष काश्मीरमध्ये आढळत आहेत. मौखिक साधने. ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य लिहून ठेवलेले नसते. त्यांचा कर्ता अज्ञात असतो. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. ओव्या,
लोकगीते, लोककला यासारखे लोकसाहित्यांचे प्रकार यांचा त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता. इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेदवाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते, ते मुखोद्गत होते. तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेदवाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णने इत्यादींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननातून सापडलेले वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. शेवटचा मुद्दा पाहण्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखाद्या लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व आहे. तर तुम्हाला व्हिडिओ पसंत येत असेल तर व्हिडिओला लाईक करा व तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा.